सप्रेम नमस्कार. रिपब्लिकनचं मुखपत्र अर्थात रिपब्लिकन योद्धा यूट्यूब चॅनलचं आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज 19 मार्च मराठी नवीन वर्षाचा शुभारंभ म्हणजेच गुढीपाडवा. या गुढीपाडव्याचं औचित्य साधून आज रोजी आपण मराठी माणसाची अस्मिता जागे करणारे हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित झालेला सर्वसामान्य कुटुंबातला एक सर्वसामान्य युवक, या युवकाची आपण मुलाखत घेणार आहोत. आणि मुलाखत घेण्यापूर्वी मुलाखतीचं स्वरूप आहे कवडीच्या किमतीचं सवडीचं राजकारण. कवडीच्या किमतीचं सवडीचं राजकारण म्हणून सर्वसामान्य कुटुंबातल्या एका व्यक्तीची आपण मुलाखत घेणार आहोत. प्रथमतः आपण त्यांचं रिपब्लिकन न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपण आपला परिचय दिला तर बरं होईल. मी सचिन करंजेकर, शिवसेना मेढा शहर कार्यकर्ता, शिवसेना नगरसेवक मेढा नगरपंचायत मेढा. तसंच प्रथमतः संपूर्ण भारतीयवासियांना पाडव्याच्या मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण आपला परिचय द्यावा. मी सचिन गौड, शिवसैनिक. मी जावली तालुका व सर्व महाराष्ट्रातील मराठी बांधवांना नवीन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. पिकलं तिथे विकलं जात नाही अशी एक म्हण आहे. 1990ला राज्यामध्ये शिवसेनेची सत्ता स्थापन झालं, सरकार स्थापन झालं आणि तत्पूर्वीच मराठी माणसावरती होणारा अन्याय, मराठी माणसाची होणारी गळचेपी, मराठी माणसाचा हुंकार दाबण्याचा केलेला प्रयत्न, या सगळ्यावरती रामबाण उपाय म्हणून हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली. उद्दिष्ट एकच होतं, मराठी माना आणि मराठी माणसाचा मराठी बाणा जोपासला गेला पाहिजे. आज मराठी नवीन वर्षाला सुरुवात झाली. चैत्र महिन्यातला आज पहिला दिवस आहे आणि हिंदू धर्मातल्या रीतिरिवाजानुसार नवीन वर्षाचा आणि पाडव्याचा हा शुभ मुहूर्त, या मुहूर्तावरती आपण जावळी तालुक्याचं प्रमुख ठिकाण असलेल्या ज्या ठिकाणी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांनी आपल्या विजयाची मुहूर्तमेढ रोवली, त्या मेढा या ठिकाणी सचिन करंजेकर आणि सचिन जवळ या दोन शिवसैनिकांची आज मुलाखत घेणार आहोत. मुलाखतीचं स्वरूप यथाकथित तुमच्या दोघांच्या लक्षात आलं असेल असं मी गृहीत धरतो. मुलाखतीचं स्वरूपच असं आहे, कवडीच्या किमतीचं सवडीचं राजकारण, पक्षनिष्ठा, नीतिमत्ता, तत्वप्रणाली, म्हणजे यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या वेळचं जे राजकारण होतं, शब्दाला जागणारं राजकारण होतं, शब्दाला बांधील राहणारं राजकारण होतं. मात्र हल्ली जे बाजारू राजकारण झालेलं आहे, या बाजारू राजकारणावरती आपण प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडे प्रश्न तिखट असतील, पाडव्याचा गोडवाही असेल, मात्र सडेतोड तिखटही प्रश्न असतील. मी अपेक्षा करतो आपल्या दोघांकडून की तुम्ही समर्पक आणि सडेतोड निर्भीडपणे उत्तर द्याल. आपण दिलेली मुलाखत कुठेही काटछाट न करता आहे अशी पब्लिश केली जाईल, कुठल्याही दबावाला बळी न पडता. कारण हे रिपब्लिकन योद्ध्याची खाती आहे. रिपब्लिकन म्हणजे प्रजासत्ताक. हल्ली रिपब्लिकन म्हटलं की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे दलित संघटना समजली जाते. मात्र 26 जानेवारी आपण रिपब्लिकन डे साजरा करतो, प्रजासत्ताक दिन. रिपब्लिकन म्हणजे प्रजासत्ताक. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेच्या हातातील सत्ता, सत्ताच प्रजेच्या हातात. मात्र ज्या प्रजेनं प्रतिनिधी म्हणून ज्यांच्या हातामध्ये सत्ता दिलेली आहे, ती सत्ता असताना सुद्धा पाशवी आगरी इच्छेच्या जोरावरती सगळं तीच गिळंकृत करण्याचा जो राजकारणामध्ये प्रयत्न चाललेला आहे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या राजकारणाची नीतिमत्ता गुंडाळून बासनात ठेवून कवडीच्या किमतीचं सवडीचं राजकारण जे चाललेलं आहे, ते राजकारणाच्या अनुषंगाने मी आपल्याशी काही प्रश्न वगैरे करणार आहे. आपण मुद्द्यावरती येऊया. 2004ला शिवसेनेचा पश्चिम महाराष्ट्रातला पहिला
आमदार तुम्ही शिवसेनेला दिला. म्हणजे शिवसेना निर्माण झाल्यापासून तुम्ही दोघं शिवसैनिक म्हणूनच आहात का त्याच्या अगोदर कुठं होता? आम्ही पहिल्यापासून शिवसेनेतच आहे. पहिल्यापासून शिवसेनेत आहे. आज अखेर तुम्हाला असं कुठं जावंसं वाटलं नाही? नाही. बरं, शिवसेना स्थापन झाली. शिवसेना स्थापन झाल्यानंतर 1989ला सरकार स्थापन झालं. माझ्या माहितीप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातले पहिले आमदार माझे आमदार सदाभाऊ सपकाळ शिवसेनेकडून पश्चिम महाराष्ट्रात पहिले निवडून आले. पहिली सगळे ते निवडून आल्यानंतर त्यांच्याही निवडणुकीमध्ये मला वाटतं तेव्हा तुमचं वय लहान असेल, मात्र तरीही तुम्ही हिरिरीनं भाग घेतला शिवसैनिक म्हणून. तदनंतरच्या काय राजकीय घडामोडी घडत गेल्या, राजकीय स्थित्यंतर घडत गेलं. शिवसेनेचे सदाभाऊ सपकाळ आमदार झालेत. त्यानंतर शिवसेनेचे सभापती म्हणून वसंतराव मानकुमरे झालेत. तदनंतर आज अखेरचा आपण प्रवास बघितला. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये धनश्री कारंजकर, भाऊसाहेब उभे हे प्रकरण असेल नाही का, त्यावेळेला मासिक क्राईम रिपोर्ट मी चालू होतो त्यावेळेला मला आजही आठवतं आहे, मी बातमी पब्लिश केली होती. नव्हती अपेक्षा धनश्रीची म्हणे गद्दार शिवसैनिक उभे, नव्हती अपेक्षा धनश्रीची म्हणे गद्दार शिवसैनिक उभे, राजकारणातली पंचायत होते वेगळे मनसुबे, म्हणून मी एक बातमी पब्लिश केली होती. खरं म्हटलं तर मूळ मुद्द्यावरती येतो. शिवरायांना राजा म्हणून स्वीकारण्यास नकार देणारे जावळीचे चंद्रराव मोरे यांनी शिवरायांना राजा म्हणून स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे गद्दारीचा शिक्का त्यांच्यावरती पडला. आणि अनेकदा इतिहासामध्ये नोंद झाली की जावळीचे गद्दार म्हणून अगदी 1 दशकापूर्वी नारायण राणे महोदयांनी जावळीचे सुपुत्र आमदार शशिकांत शिंदेंना सभागृहातच म्हणले होते की जावळीला गद्दारांचा इतिहास आहे. त्यावेळेला शशिकांत शिंदे साहेबांनी खबरदार जावळीला गद्दार म्हणत नाही म्हणून नारायण राणेला ठणकावून सांगितलं होतं. त्यावेळेला शशिकांत शिंदे साहेबांची नुकतीच राजकारणामध्ये एंट्री झालेली होती. आता गद्दार ह्या शब्दावरती भर का देतोय मी? तदनंतर आज अखेर काही अंशी गद्दारीचं प्रदर्शन आपल्याला बघायला भेटलं. नगरपंचायतची निवडणूक झाली. नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये तुम्ही ताकदीने उभे राहिला. खरं म्हटलं तर पहिल्यापासून तुम्हाला दोघांना ना लोक वेडं म्हणतात. म्हणजे ज्यावेळेला सत्ता शिवसेनेची होती त्यावेळी ठीक होतं, पण चित्यंतर झालं, राष्ट्रवादीची सत्ता आली, भारतीय जनता पार्टीची सत्ता आली, मात्र तुम्ही दोघांनी शिवसेना सोडायचा कधी प्रयत्न केला नाही. नव्हे, कडवट आणि कट्टर हिंदुराज सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार यांच्या नसानसामध्ये भिडल्यामुळे आज अखेर सत्ता असली तरी सत्ता नसली तरी हे कडवट शिवसैनिक म्हणून राहिलेत. मध्यंतरीच्या कालखंडामध्ये एकनाथ ओंबळे नावाच्या व्यक्तीनं शिवसेनेची धुरा सांभाळली. त्यांच्या म्हणण्यानुसार 15 वर्ष त्यांनी शिवसेना सांभाळली, मात्र 15 वर्षामध्ये एकनाथ ओंबळेंना काही साध्य करता आलेलं नाही असं म्हटलं तर मग वावगं ठरणार नाही. समन्वय समितीचं सदस्यपद याच्या व्यतिरिक्त जावलीमध्ये एक वेगळा झंझावात करता आला का तर अजिबात नाही. तदनंतर माजी मंत्री, माजी पालकमंत्री आणि आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचे बंधू ऋषिकांत भाई शिंदे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. वाटलं जावळी तालुक्यामध्ये काहीतरी वेगळं वादळ निर्माण होईल, मात्र लोकांचा भ्रम निराश झाला. ऋषिभाई शिंदेनाही काही वादळ निर्माण करता आलं नाही. मात्र नगरपंचायतपासून या 2 अवलियांनी शिवसेना जिवंत ठेवत इथपर्यंत आणली. त्याचा वटवृक्षाचं रूपांतर कसं झालं या विषयात आपण सडेतोड चर्चा करणार आहे. मेढा नगरपंचायत नेमकं काय घडलं बिघडलं होतं? मेढा नगरपंचायत ज्यावेळी आम्ही शिवसेना जावली तालुक्यात 95 पासून पहिला आमदार दिल्यापासून 10 वर्ष पंचायत समितीचा सभापती दिला, परंतु त्यानंतर जी उतरती काळा शिवसेनेला लागली त्याच्यानंतर आम्ही काही लोकांनी प्रयत्न केला, परंतु आत्ता जे झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना संपर्क प्रमुख जावलीचे सुपुत्र माननीय अंकुशबाबा कदम यांनी जावलीमध्ये सुरुवात केली आणि शिवसेनेचा झंझावात, ज्या जावलीनं 95ला शिवसेनेचा झंझावात बघितला तोच झंझावात मेढा नगरपंचायतीतून सुरुवात करण्याचं काम अंकुशबाबा कदम या नवतरुण युवकानं केलं. त्या युवकामुळं मेढा नगरपंचायत आणि जावली तालुक्यामध्ये पूर्णपणे शिवसेनेचं वातावरण निर्माण. काय विश्वास ठेवला तुम्ही अंकुशबाबा कदमांवरती? प्रश्न असा निर्माण होतो, एका बाजूला भाजपचे राज्याचे मंत्री महोदय शिवरायांचे थेट 13वे वंश श्रीमंत छत्रपती शिवेंद्रशहराजे भोसले उर्फ बाबाराजे हे एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जावलीचे सुपुत्र पण ज्यांच्या काळामध्ये नुकतीच प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडलीचे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून राहिलेले आहेत आमदार, विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे साहेब, हे 2 बलाढ्य लोक एका बाजूला असताना काल परवाचा अंकुश बाबा कदम नावाचा युवक मुंबईतून गावी येतो
आणि तुमच्या मनामध्ये नेमकं त्यांनी काय बिंबित केलं की तुम्ही अंकुश बाबा कदमाच्या पाठीशी उभा राहायचा निर्णय घेतला? ज्या एका जावलीतील सुपुत्रानं शिवसेनेचे संपर्कप्रमुख अंकुश बाबा कदम ज्यावेळी शिवसेनेत नसताना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे यांच्या स्वराज्य पक्षात असताना नवी मुंबईसारख्या ठिकाणी एका बलाढ्य शक्तीला, जी शक्ती अशी आहे की 1000 कोटीच्या घरात प्रॉपर्टी मोजाय गेलं तर 1000 कोटीच्या घरात आहे, आणि अंकुश कदम हे सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला आलेला युवक आहे. या युवकानं त्या नवी मुंबईमध्ये जी फाईट केली, जे सर्वसामान्य युवकांना घेऊन, सर्वसामान्य जनतेला घेऊन तिथं जी फाईट केली, ते उदाहरण बघून आम्ही सर्व जावलीतील, मग मेढा शहर असू द्या, जावली तालुका असू द्या, आत्ता झालेल्या पंचायत समिती झेडपीचा कुसुंबी गट असू द्या, सर्व युवक त्या गोष्टीची प्रेरणा घेऊन पूर्णपणे अंकुश बाबांवर विश्वास ठेवलेला आहे. नाही, जावळी तालुक्यामध्ये अनेकदा अंकुश बाबा कदमांना पोस्टर बॉय म्हणून हिरवलं गेलं. मग ती काही दहीहंडीचा प्रकार असेल किंवा अंकुश बाबा कदमांचे तुम्ही बॅनर्स वगैरे विशेषतः मेढा नगरीमध्ये लावायला सुरुवात केली. अनेकांनी, अगदी मंत्री महोदयांनी सुद्धा पोस्टर बॉय म्हणून त्यांना हिनवलं होतं. मात्र या नवयुवकानं पुन्हा एकदा मराठा अस्मितेची ज्योत समाजामध्ये, शिवसैनिकांमध्ये प्रज्वलित करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचं उत्तर आहे होय म्हणून. मग हे जर अंकुश बाबा कदम मुंबईत स्थित असताना, मुंबईवरून एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीशी लढत असताना तिथून ते गावाला संपर्क प्रमुख झाले, मग तुमचा आत्ताच्या जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक झाली. या निवडणुकीनंतर दोन्ही बाजूला, अगदी भाजपचं संख्याबळ 3 होतं आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी म्हणून तुम्ही एकत्र लढला होता, नाही का? मग शिवसेना, राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, RP असेल, सगळे एकत्र तुम्ही करून बरोबरीत लढला. भाजपला 3 जागा आल्या पंचायत समितीच्या, आणि शिवसेनेला 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला 1. मग 3-3चं संख्याबळ असताना पंचायत समितीमध्ये हा नेमका घनशागुळ घडला कसा? पंचायत समितीमध्ये प्रथमतः शिवसेनेचे संपर्कप्रमुख माननीय अंकुश बाबा कदम आणि ज्यांच्याबरोबर आम्ही युती करून लढलो, तो राष्ट्रवादी पक्ष असेल, आमचं सर्वांचं ठरलेलं, आणि अंकुश बाबा कदम यांचं पहिल्यापासून ठाम मत होतं, ज्या जावलीच्या जनतेनं, कुसुंबी झेडपी गटानं, ज्या जनतेनं आपल्याला या निवडणुकीमध्ये कौल दिलेला आहे, त्या जनतेच्या विश्वासाला कुठेही तडा गेला नाही पाहिजे, आणि आपण ईश्वर चिट्टीव जाण्याचं हे ठाम मत होतं. परंतु ज्या दिवशी 16 तारखेला पंचायत समिती सभापतीची निवड, उपसभापतीची निवड होती, त्या दिवशी ज्यावेळी राष्ट्रवादीचे 1 सदस्य, शिवसेनेचे 2 सदस्य आम्ही पंचायत समिती सभागृहामध्ये आलो. आमचं ठरलं होतं की पंचायत समितीचा सभापती हा ईश्वर चिट्टीनेच झाला पाहिजे. परंतु त्या सभागृहामध्ये बसल्यानंतर काय ठरलं, मग ते त्या सदस्याला माहिती आणि त्यांच्या नेत्यांना माहिती. परंतु आम्ही शिवसेने आणि अंकुश बाबा कदम यांनी कुठंही जावलीतील जनतेशी कुठेही प्रतारणा केलेली नाही. पूर्णपणे ज्या जावलीनं शिवसेनेवर आणि अंकुश बाबा कदम यांच्या नेतृत्वावर जो विश्वास दाखवला, त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन दिलेला नाही. आम्ही जावलीच्या जनतेशी एकनिष्ठच राहिलो. आम्ही स्वतंत्र शिवसेनेचा सभापतीपदाचा उमेदवारी अर्ज हा दाखल केला. आम्हाला 2, भाजपला 3 आणि तटस्थ 1 अशी निवडणूक झाली. परंतु ज्या काही गोष्टी घडल्या, त्या गोष्टी मुळात तर त्या लोकांनी जाहीर केलं पाहिजे. जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक झाल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेसाहेबांच्या ज्या ज्या ठिकाणी सभा झाल्या, अगदी काल परवा हुमगावमध्ये सभा झाली. माझ्या माहितीप्रमाणे सुनीता दुंदळींना त्या ठिकाणी सत्कारासाठी बोलवलं होतं. त्या सभेमध्ये सुद्धा शशिकांत शिंदेसाहेबांनी सांगितलं, वाटेल ते झालं तरी ईश्वर चिठ्ठीच. मग वेळ प्रसंगी विरोधात बसावं लागलं तरी चालेल, कारण लोकांनी आम्हाला स्वीकारलंय. लोकांनी स्वीकारलं असं का म्हणायचं? लोकांनी त्यांना नाकारलं असं का म्हणायचं? राज्यात सत्ता त्यांची, केंद्रात सत्ता त्यांची, जिल्ह्यात सत्ता त्यांची, मंत्रिपद त्यांच्याकडं, आमदारकी त्यांच्याकडं, साखर कारखाना त्यांच्याकडं, DCC बँक त्यांच्याकडं, बाजार समिती त्यांच्याकडं, सेवा विकास सोसायटी त्यांच्याकडं, अगदी ग्रामपंचायत त्यांच्याकडं, स्थानिक प्रस्थापित नेते त्यांच्याकडं.
मग शिवसेनेकडे काय होतं तर शिवसेनेकडे फक्त कडवट आणि कट्टर विचाराशी एकनिष्ठा असणारा शिवसैनिक होता आणि फक्त शिवसेनेनं शिवसैनिकांच्या बळावर जे तुल्यबळ उमेदवार दिलेत, अगदी एकनाथदादा उंबळे सर्वसामान्य कुटुंबातले आहेत, त्यांनी दिलेली लढत, किंवा सुनीता धुंदळे सर्वसामान्य कुटुंबातली गृहिणी आहे, त्यांनी दिलेली लढत, अगदी आतिश कदम माझ्या माहितीप्रमाणे 22-24 वर्षाचा युवक, त्यांनी दिलेली लढत, किंवा शशिकांत शिंदे साहेबांच्या सुनबाई, माझ्या माहिती नाव का त्यांचं म्हटलं, शिल्पा शिंदे यांनी दिलेली लढत, म्हणजे कुठलंही पाठीमागं भक्कम हे बळ नसताना केवळ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी डोक्यावरती हात ठेवला आणि तुम्ही लढायचा निर्णय घेतला. मग शशिकांत शिंदे साहेब जे घसा कोरडा करी पण सांगत होते, ईश्वर चिठ्ठीच ईश्वर चिठ्ठीच ईश्वर चिठ्ठीच. मग ईश्वर चिठ्ठीचं घोडं नेमकं बिघडलं कुठं? मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. उमेदवार जे इथून गायब केले होते त्या उमेदवाराबरोबर सचिन जवळ नाही, मात्र सचिन करंजेकर म्हणून तुम्ही होता, ही गोष्ट खरी? बरोबर आहे. त्यांच्यासोबतच तुम्ही होता, बरोबर आहे. 16 तारखेला निवड होती, 15 तारखेला हे सगळे उमेदवार शशिकांत शिंदे साहेबांच्या होमगावात आणले होते, ही गोष्ट खरी? 16 तारखेला सकाळी आलो, 16 तारखेला सकाळी होमगावमध्ये आलो. जायच्या मंदिरामध्ये. इथे पण वरिष्ठ जो काही निर्णय घेतले ते तुम्हाला मान्य होता. निवडीच्या वेळी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे इथं पंचायत समितीमध्ये तळ ठोकून होते असं समजतं, हे खरं आहे का? बरोबर आहे. बरं, शिवेंद्रराजे भोसलेंसोबत दुसरं कोण कोण होतं? शिवेंद्र महाराज साहेबांबरोबर जेडपीचे नवनियुक्त सदस्य वसंतराव मानकुमरे भाऊ होते, त्यांचे बरेच कार्यकर्ते होते. बरं, मग ही सगळी कार्यकर्ते असतात, जर आपल्या सत्ता स्थापन करायची म्हणून वसंतराव मानकुमरे भाऊ तिथे असतील, शिवेंद्रसिंहराजे भोसले असतील, शशिकांत शिंदे साहेब उपस्थित का नव्हते? शशिकांत शिंदे साहेब म्हणजे मला तर प्रथम सांगता येणार नाही, ज्या मतदारसंघातून ते आमदार झालेत कोरेगावच्या, त्या जावली कोरेगाव पंचायत समितीची सुद्धा निवडणूक त्याच दिवशी होती. पण तिथे शशिकांत शिंदे त्याच्यामुळे साहेब साहेब नक्की कुठं होते? आपण आणि तिथले जर फुटेज घेतले, एक मिनिट, आपण जर तिथले काय फोटोग्राफ घेतले, शशिकांत शिंदे साहेबांचे चिरंजीव दिसत आहेत, मात्र शशिकांत शिंदे साहेब दिसत नाहीत. मग शशिकांत शिंदे साहेब नेमके होते कुठं? मला जे कळालेला मुद्दा आहे की शिंदे साहेब अधिवेशन आपल्या राज्याचं चालू आहे, मग शिंदे साहेबांना अधिवेशन महत्वाचं होतं. शिवेंद्रराजे भोसले तर सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, त्यांना अधिवेशन महत्वाचं नव्हतं का? ते आता शिंदे साहेबांना माहिती. मग शशिकांत शिंदे साहेबांनी जाणीवपूर्वक इकडे येण्याचं टाळलं असा अंदाज घ्यायचा का, अर्थ काढायचा का? बरं, शशिकांत शिंदे साहेबांना अधिवेशन होतं, तुमच्या अंकुशबाबा कदमांना जर अधिवेशन नव्हतं, ते का गैरहजर राहिले? अंकुशबाबा कदमांनी तुम्हाला तोफेच्या तोंडी दिला असं म्हणायचं का? नाही नाही, अंकुश बाबा कदमांनी आम्हाला तोफेच्या तोंडी दिलेलं नाही. अंकुश बाबा कदम या राज्याचे, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, आत्ताचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्याबरोबर जावलीच्या विकासात्मक कामाची बैठक आणायची त्याच दिवशी होती. त्याच्यामुळं बाबांना येता आलं नाही, परंतु बाबा सकाळपासून ते पूर्ण निवड होईपर्यंत सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. बाबा सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. दुसरी बातमी अशी समजते, भाजपने तुम्हाला उपसभापती पदाची ऑफर दिली होती. मग मला सांगा तुम्ही, आजची परिस्थिती जर आपण बघितली, तेल बी गेलं तूप बी गेलं, मराठीमध्ये म्हण आहे, तेल पण गेलं तूप पण गेलं, हाती धुपाटणं आलं. पण इथं परिस्थिती अशी झाली आहे, तेल पण गेलं तूप पण गेलं आणि धुपाटणं पण गेलंय. मग तुम्ही उपसभापतीपद का नाकारलं? ही तुमची आडगी भूमिका वाटत नाही का? म्हणजे आडेल तर तू भूमिका घ्यायची, काय घडूच द्यायचं नाही, फक्त बिघडावायचं, अशी भूमिका तुम्ही घेतली असं वाटत नाही का? मगाशी पण बोललो तुम्हाला, पहिल्यापासून सांगतो, जर आमची आडगी भूमिका जर कोण म्हणत असेल तर गेल्या म्हणजे झेडपी पंचायत समितीची निवडणूक होण्याआधी मेढा नगरपंचायतीची नगरपंचायत हा विषय वेगळा झाला, पण झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकीला तुम्हाला ऑफर भाजपने दिली होती उपसभापती पदाची, मग ती नाकारण्याचं कारण काय? सर, आम्हाला ज्या झेडपी गटानं किंवा जावलीच्या जनतेनं पूर्णतः आमच्यावर विश्वास ठेवून जर आमच्या बाजूनं कौल दिला असेल तर ते कौलाला कुठंही तडा न जाऊन देण्याचे आदेश आमचे संपर्क प्रमुख. आता म्हटलं मेढा नगरपंचायतचा विषय, मेढा नगरपंचायतचा विषय याच्याशी काय संबंधित हो? मेढा नगरपंचायतीची निवडणूक ज्यावेळी झाली त्यावेळी सुद्धा आमची महायुती होती, राज्यात महायुती होती,
सगळीकडे महायुती होती. मग जर नगरपंचायतीला जर आत्ता आम्हाला हे उपसभापती पद देत होते, तर त्याच वेळी नगरपंचायतीला जर त्यावेळी आमच्याबरोबर बोलणी केली असती आणि त्यावेळी आम्हाला विचारात घेतलं असतं, तर आत्ताची पण झेडपी पंचायत समिती पण विचारात झाली असती. पण आम्हाला जर नगरपंचायतीला विचारात घेतलं नाही, नगरपंचायतीला आम्हाला गहाळ ठेवण्यात आलं, तर आत्ता सुद्धा आम्हाला त्यांनी त्याच पद्धतीनं वागणूक दिली. तुम्हाला हे म्हणायचंय का बहुमत झालं तर भाजप स्वभावावरती विश्वासात न घेता चालते, बरोबर आणि आहे. बहुमत नसलं तर मात्र मग विचारात चर्चेचं कुणाला घेते? विचारात घेते. ही भाजपची जुनी पद्धत तुम्हाला म्हणायची आहे का? बरोबर आहे. हा सगळा प्रकार झाला म्हणून तुम्ही उपसभापतीपद नाकारलं. मग उपसभापतीपद नाकारून तुम्ही आता कमवलं काय? आम्ही जनतेचा विश्वास सभापतीपद कमावला. गेलं, उपसभापतीपद गेलं, आज तुम्हाला खुल्यापणे विरोधात बसावं लागतंय. तुम्ही कमवलं काय नेमकं? ज्या जनतेनं आमच्यावर विश्वास ठेवला, तो विश्वास आम्ही गमावला. जनतेची कुठेही आम्ही गद्दारी केलेली नाही. जनतेनं आम्हाला निवडून का दिलं? ही नकोत म्हणून जनतेनं आम्हाला निवडून दिलं, की आम्ही कुठेतरी जनतेचे प्रश्न तुम्ही गद्दारी शब्दावरती पुन्हा एकदा आला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आमदार माजी आमदार सदाभाऊ सपकाळच्या रूपानं पश्चिम महाराष्ट्रातून शिवसेनेचा पहिला आमदार झाला. त्या सदाभाऊ सपकाळने शिवसेना सोडली. तदनंतर वसंतराव मानकुमरेची एंट्री झाली जावली तालुक्यात, आणि वसंतभाऊ मानकुमरेला जावली पंचायत समितीचं सभापतीपद भेटलं. सभापतीपद भोगल्यानंतर वसंतराव मानकुमरे भाऊनी माझ्या मातीप्रमाणे शिवसेनेकडून लोकसभेची 2 वेळा निवडणूक लढवली, बरोबर. ताकदीनं लढवली, आणि 2 वेळा निवडणूक लढवल्यानंतर सुद्धा हाताला काय लागत नाही म्हणून त्यांनी शिवसेना सोडली, नाही का? म्हणजे 2 धुरंधर नेते. आपल्या या विश्लेषणाचा मुद्दाच आहे कवडीच्या किमतीचं सवडीचं राजकारण. सदाभाऊ सपकाळ असतील आदरणीय, वसंतराव मानकुमरे असतील भाऊ आदरणीय, हे जर बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी एकनिष्ठ जर असते तर वारेल त्या दिशेला त्यांनी तोंड फिरवलं नसतं. त्यांनी तोंड फिरवलं, पण तुमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि शिवसेनेचे विचार जोमाने जोपासत ठेवले. अगदी तुम्हाला उपसभापती पदाची ऑफर असताना तुम्ही ती नाकारली, आणि तुम्ही सांगितले की नाही, ईश्वर चिठ्ठीच पाहिजे. मग ईश्वर चिठ्ठी का झाली नाही? जावलीच्या जनतेलाच नव्हे, हा प्रश्न फक्त जावलीपुरता मर्यादित नाही आहे. सातारा जिल्ह्याला, अख्ख्या सातारा जिल्ह्याला आणि महाराष्ट्राला पडलेलं हे कोड आहे की दोन्हीकडे जर बलाबल समान आहे, 3-3 सदस्य आहेत, मग ईश्वर चिठ्ठी का झाली नाही? याला जबाबदार कोण? याचं काय उत्तर आहे? याला जबाबदार आम्ही जे इलेक्शन लढलो ते राष्ट्रवादी शिवसेना एकत्रित लढलो, परंतु ज्या दिवशी निवड होती त्या दिवशी आम्ही एकत्रितच आलो. परंतु सभागृहामध्ये बसल्यानंतर राष्ट्रवादीचे सदस्य का तटस्थ राहिले हे त्यांना आणि त्यांच्या नेत्यांना माहिती. आम्ही जो शब्द जनतेला दिलेला, ईश्वर चिठ्ठीवर जायचं, आम्ही ईश्वर चिठ्ठीवरच जाण्याच्या मार्गावर गेलेलो. तुमच्या शिवसेनेचे उमेदवार संदीप पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं त्या गटामध्ये काम केलं नाही असा आरोप होतोय. त्याबद्दल तुमचं म्हणणं काय? असं नाही म्हणताय. कारण मताची आकडेवारी जर बघितली, तुतारी चिन्हावर एकमेव उभ्या असणाऱ्या शिल्पा शिंदे या निवडून येतात, आणि त्या ठिकाणी सगळ्या बाजूनं ताकद लावली तरी सुद्धा संदीप पवारसारखा कार्यकर्ता पडतो. म्हणजे क्रॉस वोटिंग झालं असं म्हणायचं का? कारण मताची आकडेवारी बघितली तर क्रॉस वोटिंग झालं हे सिद्धच होतंय. अगदी ते सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही आहे. मात्र ईश्वर चिठ्ठीचा परत इथे खेळ सुरू झाला. या ईश्वर चिठ्ठीमध्ये शिल्पा शिंदेनी तटस्थ भूमिका घेण्याच्या पाठीमागची कारण मीमांसा काय आहे? म्हणलं तुम्हाला, आता ते काय त्या सदस्यांना माहीत आणि त्यांच्या नेत्यांना माहीत. ईश्वर चिठ्ठी जर पडली असती आणि जर तुम्ही सत्तेत आला असता तरी स्वागतच होतं. ईश्वर चिठ्ठीमुळे तुम्हाला विरोधात बसावं लागलं असतं तरी तुम्हाला आनंदच होता. मात्र आजही आदरणीय शशिकांत शिंदेसाहेब, जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्रजी पवार गटाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत, जे जिल्ह्याचे माजी मंत्री म्हणून राहिलेत, पालकमंत्री, त्यांची भूमिका कुठेतरी गोंधळ टाकणारी निर्माण झालेली. त्यांची भूमिका स्पष्ट होत नाही आहे. कारण शिल्पा शिंदे या त्यांच्या सुनबाई आहेत, आणि आपण तटस्थ राहिल्यामुळं शिवसेनेचा 100% पराभव होणार आहे का? तर हो, होणार आहे हे माहिती असतानाही आपण तटस्थ राहिल्यामुळं भाजप सत्तेत येणार आहे का? तर होय, भाजप सत्तेत येणार आहे हे माहिती असूनही शशिकांत शिंदे साहेबांनी तटस्थ भूमिका का घेतली?
याचं उत्तर प्रत्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनाच विचारावं लागणार आहे. मात्र ज्या जावळीला पूर्वी इतिहासात म्हणतात गद्दारीचा इतिहास आहे, तीच एकदा गद्दारी पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं अधोरेखित झालेली आहे. शशिकांत शिंदे साहेबांना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जे पाठबळ भेटलं जिल्ह्यातून, जो जिल्ह्यात झंझावात निर्माण झाला, खरं म्हटलं तर अनेकांनी मत व्यक्त केलं होतं की शिंदे साहेबांचा वाईट काळ संपला राजकारणातला आणि शिंदे साहेबांच्या विजयाला सुरुवात झालेली, विजयाचा गुलाल आता अंगावरती पडायला सुरुवात झालेली आहे. हे जो लोकांचा भ्रम होता तो भ्रमनिराश झालेला आहे. शशिकांत शिंदे साहेबांची सुनबाई, या जावळीचे सुपुत्र शशिकांत शिंदे साहेब, जर त्यांची सुनबाई सभापती झाली असती तर राज्यात एक वेगळा मेसेज गेला असता. प्रदेशाध्यक्ष पदाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांची सून सदस्य झाली म्हणजे इथली पंचायत समिती ही राष्ट्रवादीच्या ताब्यात आली की शिवसेनेच्या ताब्यात आली, हा मेसेज एक जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये चांगल्या पद्धतीने गेला असता. मात्र शशिकांत शिंदे साहेबांनी संभ्रम का निर्माण केला आहे? काहींच्या म्हणणे असं आहे की काही महिन्यावर ज्याचा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक आहे त्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी शशिकांत शिंदे साहेबांनी सेटलमेंट केलेली आहे, अशी काही चर्चा आहे. आपलं म्हणणं काय याच्यावरती? मी तुम्हाला मगाशीच म्हणलं ते शिंदे साहेबांना माहिती, मी त्यांच्याबद्दल बोलण्या इतपत मी काय मोठा कार्यकर्ता नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्याची हीच अडचण होते. कसं आहे ते संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, पुन्हा म्हणावे आपले चेहरे हजार झाले, तू पाहिलेली स्वप्न पूर्ण झालीत का रे? शिवराया तुझ्या विचाराची माणसं मेलीत का रे? मेलेल्या विचारांची माणसं पुन्हा जागं करण्याचं काम जावळी तालुक्याच्या ऐतिहासिक नगरीत मेढा या ठिकाणी या दोन आवलयांनी केलं. अक्षरशः लग्न काज असू द्या, किरकोळ कार्यक्रम असू द्या, शिवजयंती असू द्या, हनुमान जयंती असू द्या, ज्या ज्या वेळेला माहोल तयार व्हायचा त्या वेळेला जावळी तालुक्यातली तमाम लोक या दोन व्यक्तींना ठार वेळे समजायचे की बेअक्कल आहेत, अक्कल नाही आहे, काय मनाला वाटेल ते करतात, नेहमी विरोधातच राहतात, त्यांना चांगलं बघवतच नाही. मात्र प्रवाहाच्या विरोधात वाहण्याची सुद्धा धमक अंगात असावी लागते. ती धमक या दोघांमध्ये, यांचं शिक्षण किती या खोलात मी जाणार नाही, यांचा राजकीय अभ्यास किती या खोलात मी जाणार नाही, यांची राजकीय परिपक्वता किती या खोलात मी जाणार नाही, यांना काय साध्य करायचंय या खोलात मी जाणार नाही. मात्र मोजमाप करायचं असेल तर या दोघांच्या प्रामाणिकतेचं मोजमाप करायचं म्हटलं तर ती फुटपट्टी मात्र उपलब्ध होणार नाही की तुमच्या प्रामाणिकतेचं, तुमच्या स्वाभिमानाचं मोजमाप करेल. हल्ली तर तुम्ही म्हणे नवीनच घोषणा काढलेली आहे, जिसमें है दम वो है अंकुश कदम. हा काय प्रकार आहे नेमका? हे पूर्ण जावली तालुका म्हणजे आम्हीच नव्हे, पूर्ण जावली तालुक्यातील सर्व तरुण वर्ग युवकांनीच करले. ही गोष्ट जाहीरपणे बोलतोय. आता सचिन मला एका प्रश्न उत्तर द्या. सदाभाऊंना आमदार केलं शिवसेना सोडून गेले. मानकुमरे भावना सभापती केलं शिवसेनेनं, 2 वेळा लोकसभाला लावली, ते सोडून गेलेत. अरे काल परवाचे दीपक बापू पवार शिवसेने तालुकाध्यक्ष जिल्हाध्यक्ष होते ना, त्यांनी निवडणूक लढवली ना, ते सोडून गेलेत. बरोबर ना? बरोबर. म्हणजे भले भले सोडून गेलेत. तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये यांचा ठिकाव लागला नाही, सत्तेच्या तोंड फिरवलं. उद्या अंकुश बाबा कदम तुम्हाला वाऱ्यावरती सोडून जाणार नाही याची खात्री काय? कसं आहे ते युवकांना देण्याची ताकद आतापर्यंत जेवढ्या नेत्यांचे आम्ही अंडर काम केलं, हे रसायन फार वेगळं आहे. हे युवक असू द्या, सर्वसामान्य जनता असू द्या, या जनतेच्या मागं पाठीशी उभं राहणारे व्यक्ती होतो. आज तुम्हाला काय मिळतंय म्हणून सत्तेची कुठल्याही भूमिका घेतली नाही कधीच. म्हणजे मिळतंय म्हणून आपण ते आता तुम्ही सांगितलं आम्हाला की उपसभापती तुम्ही का घेतला. जावलीचा विकास करत असताना जावलीतल्या लोकांना तडजोडीचं राजकारण नको. आता आम्हाला जर सत्तेत जायचं असेल तर आम्हाला आमच्या स्वबळावरनं आमच्या कॅन्डिडेट प्रमाणे जायला. आता हे चित्र उघड झाले, कारण की सत्ता कधी क्षणाक्षणाला बदलता येते, पण आम्ही जावलीच्या जनतेशी प्रतारणा कुठेही करू शकत नाही. अंकुश कदम नावाचं रसायन हे तितकं मजबूत आहे का? तो होय मजबूत आहे. त्याचं उदाहरण काल परवा राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्यांना खासदारकी दिली त्या वाघमारेताई ज्योती वाघमारे यांनी एका मुलाखत सांगितलं की भाई एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत मला जर कुणी पोचवलं असेल तर ते अंकुश बाबा कदमांनी पोचवले म्हणून. तसा
वजनदार नेता, अगदी नवयुवक असला तरी अंकुश बाबा कदम हा वजनदार नेता, लोकांचा विश्वास संपादन करणारा, लोकांच्या विश्वासार्हतेला तडा न देणारा, म्हणजे कवडीच्या किमतीसाठी सवडीचं राजकारण न करणारा, जे हाय ते हाय, जे नाही ते नाही म्हणून चालणारा हा नवयुवक जावळी तालुक्यामध्ये मात्र शिवसेनेतीलच नव्हे तर अगदी बहुजन वर्गातल्या लोकांना, युवकांना एक नवी दिशा देऊन गेला. आज पाडव्याचा सण आहे आणि पाडव्याच्या सणाच्या निमित्तानं रिपब्लिकन योद्धा यूट्यूब चॅनलनं कवडीच्या किमतीचं सवडीचं राजकारण म्हणून आज पहिला भाग पब्लिश करायचा निर्णय घेतला आणि पहिल्याच मुलाखतीला, सडेतोड मुलाखतीला रिपब्लिकन योद्धा यूट्यूब चॅनलचा संपादक म्हणून मी, कॅमेरामन प्रतीक गाडेनी, सचिन जवळ आणि सचिन करंजेकर ही अवलिया निवडलीत. खरं म्हटलं तर प्रवाहाच्या विरोधात वाहणारे अख्खा जमाव एका बाजूला, मात्र हे दोन अवलिया खांद्यावर भगवा झेंडा घेऊन दोघंच दुसऱ्या बाजूला, जवळजवळ ऐन तारुण्यातली 20-25 वर्ष या युवकांनी घालवलीत आणि आज कुठं शिवसेनेचा बाणा पुन्हा एकदा उभारी घेत असताना कवडीच्या किमतीसाठी सवडीचं राजकारण केलं गेलं आणि शिवसेनेच्या हातातोंडातला घास हिरावून घेतला गेला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. याचं उत्तर मात्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष आणि जावळीचे सुपुत्र म्हणून येणारे आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांना द्यावं लागणार आहे. कारण जावळीची जनता आपली वाट बघते. अंकुश बाबा कदम ही जावळीचे सुपुत्र आहेत, शिंदेसाहेब आपणही जावळीचे सुपुत्र आहात. मात्र जावळी जनता आतुरतेनं वाट बघते की शिंदेसाहेब तुम्ही काय स्पष्टीकरण देणार आहात. होय, तुम्ही सुद्धा कवडीच्या किमतीचं सवडीचं राजकारण केलं का? सध्या तरी लोकात हे चित्र स्पष्ट झालेलं आहे. येणारा काळच ठरवल. तोपर्यंत आपण दोघांनीही सडेतोडपणे रिपब्लिकन यूट्यूब चॅनलला, रिपब्लिकन योद्धा यूट्यूब चॅनलला दिलखुलासपणे दिलेल्या चर्चेच्या माध्यमातून लोकांचा संभ्रम दूर होण्यास 100% सहकार्य होणार आहे. जाता जाता जावळीकरांसाठी तुमचा संदेश काय असेल किंवा जावळीकरांकडून तुमची अपेक्षा काय असेल? जसं तुम्ही मागाशी म्हणला, ज्योती वाघमारेंचं नाव घेतलं तुम्ही. ज्या ज्योती वाघमारेंनं जाहीर केलं की मी अंकुश बाबा कदमांमुळं आज शिवसेनेत किंवा शिंदे साहेबांच्या जवळ गेले, त्या ज्योती वाघमारे आज राज्यसभेच्या खासदार झाल्या. जसं तुम्ही म्हणला की सदाभाऊ सपकाळ गेले, वसंतराव मानकुमरे गेले, अनेक नेते गेले, परंतु पुढं अंकुश बाबा सुद्धा कशाच्या जीवावर तुमच्याबरोबर राहणार किंवा ते का जाणार नाही? जर ज्योती वाघमारेंना शिवसेनेत आणून पर्वत्या करून जर राज्यसभेची खासदारकी त्यांना मिळत असेल तर अंकुश बाबा कदमांना ती खासदारकी घेणं अत्यंत सोपी गोष्ट होती. नक्कीच. परंतु अंकुश बाबांनी आपल्या एका भगिनीला त्या राज्यसभेची खासदारकी मिळावी म्हणून प्रयत्न केला. फक्त बहिणीला नव्हे तर दलित भगिनीला प्रयत्न केला. आजपर्यंत नाही काय तसा प्रयत्न कुठल्याही नेत्याने कडवट हिंदुत्ववादी जातीवादी म्हणून ज्या शिवसेनेकडे बघितलं जातं, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या जर कार्यपद्धतीचं आपण अवलोकन केलं तर कडवटपणा, कट्टरपणा किंवा बेगडी हिंदुत्व हे त्यांच्याजवळ दिसून येत नाही. तर सर्वसमावेशक राजकारण, सर्वसामान्यांना आणि बहुजन वर्गाला घेऊन जाणारं राजकारण हे ज्योती वाघमारेच्या रूपानं अवघ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. पुढच्या वाटचालीसारखी, भविष्यातल्या वाटचालीसाठी सर्वसामान्य कुटुंबातलं सचिन करंजेकर आज मेढा नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक म्हणून आहेत. म्हणजे आणि अंकुश बाबा कदम ही लढाई सुरू केलेली ही अर्ध्यावर सोडणार नाही, हा आत्मविश्वास या दोन्ही अवलियांना आहे. नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करत असताना, शुभारंभ करत असताना आपल्या प्रत्येक इच्छा, अपेक्षा, आकांक्षा दिवसेंदिवस पूर्ण होत जाऊ, आपल्यासोबतच तमाम भारतवासियांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देत असताना येणारा काळच ठरवल. जिसमें है दम वो है अंकुश कदम. मग अंकुश कदम जावळी तालुक्यालाच नव्हे तर महाराष्ट्रात दिशा देणारा राजकारण करणार हे अधोरेखित होईल. मात्र एक प्रश्न अधोरेखित झाला, कवडीच्या किमतीसाठी सवडीचं राजकारण शिंदेसाहेब तुम्ही केलं का? याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. धन्यवाद. आपण दोघांनी वेळ दिल्याबद्दल रिपब्लिकन योद्धा यूट्यूब चॅनलकडून आपलं मनपूर्वक आभार. नमस्कार.